नमस्कार. स्वयंभू स्टुडिओज प्रस्तुत ए टू झेड पॉडकास्टमध्ये मी अभिषेक रत्नपारखे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या सगळीकडे नवरात्राची धामधूम चालू आहे. स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. मंडळी, हिंदुस्थानाच्या राजकारणामध्ये स्त्री शक्ती ही अनादी काळापासून केंद्रबिंदू राहिली आहे. तिनं आपलं स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं, ते अबाधित ठेवलं. अगदी राजमाता जिजाऊंपासून अहिल्यादेवी होळकरांपर्यंत असेल तर आत्ता आपल्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंपर्यंत. आज आपण भेटणार आहोत अशाच एका स्त्री शक्तीला. पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांना. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हो, ए टू झेड पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हालाही शुभेच्छा. आत्ता सगळीकडे नवरात्राची धामधूम आहे. तुम्ही ह्या सगळ्या धामधुमीतनं आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नवरात्रीनिमित्त आपल्या सर्व भगिनींना आपण काय संदेश द्याल? नवरात्रीच्या भगिनींना नाही, मी सगळ्याच आपल्या जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा देते. असं आहे की नवरात्री ही म्हणजे काली माता, सरस्वती माता, लक्ष्मी माता या तिन्ही मातांच्या ज्या शक्ती आहेत त्या आपल्याला आशीर्वाद द्यायला पाहिजे. या नवरात्रीमध्ये आपल्या घरात ही लक्ष्मी माता, ही काली माता, लक्ष्मी माता पैसे घेऊन यायला पाहिजे, काली माता शौर्य घेऊन यायला पाहिजे, सरस्वती माता विद्या घेऊन यायला पाहिजे आणि आपले मुलं बाळं सुखरूप राहिले पाहिजे. हा संदेश घेऊन खरं तर नवरात्री येते. मी नवरात्रीच्या ह्या सगळ्यांना शुभेच्छा देते की त्यांच्या घरात आनंद, ऐश्वर्य, आरोग्य हे लक्ष्मी मातेने आणावं. खूप खूप धन्यवाद ताई. ताई, आत्तापर्यंत आपल्या ज्या पॉडकास्ट झाल्या, ज्या चर्चा झाल्या, त्यामध्ये आपली कौटुंबिक पार्श्वभूमी बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. आज आपण पर्टिक्युलरली तुमच्या एवढ्या मोठ्या राजकीय प्रवासाबद्दल चर्चा करणार आहोत. तर मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की गेल्या 3 टर्म तुम्ही आमदार आहात, त्याआधी तुम्ही 2.5 वर्ष नगरसेवक होता, जवळपास 18 वर्षाचा हा प्रवास आहे. हे सातत्य राखण्यामध्ये नक्की काय प्रयत्न केलेत? हे सातत्य कसं राखलत? आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक मताधिक्याने जिंकून येणाऱ्या आमदार म्हणून तुमचं नाव घेतलं जातं. तर हे सगळं कसं साध्य केलं? मला असं वाटतं की सातत्य मी राखलं म्हणण्यापेक्षा माझ्या जनतेने सातत्य राखलं आणि त्यांनी जे प्रेम माझ्यावर दाखवलं ते कायम ठेवलं. म्हणजे 3 टर्म निवडून येणं हे जनतेच्याच आधारावर आहे. आणि मला असं वाटतं की मी माझ्याकडून लोकांपर्यंत पोचणं, त्यांचा संपर्क, जो पण माझ्याकडे काम घेऊन येईल त्याचं काम करणं, तो कुठला आहे, काय आहे, इवन माझ्या मतदारसंघातला नसेल तरी. त्यामुळे लोकांचा संपर्क हे माझं यशाचं गणित आहे असं मला वाटतं. खूप छान. तुम्ही लोकांचा संपर्क असेल, लोकांचा विश्वास हा तुमच्यावर आहे, त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही 3 टर्म जिंकून आलात आणि अजूनही तुम्ही लोकहिताची कामं करत आहात. हा विश्वास तुमच्यावर लोकांनी दाखवला. तुम्ही ज्या वेळेला पर्वती मतदारसंघात आलात त्यावेळेला पर्वती मतदारसंघात अवघे 3 नगरसेवक होते आणि आज याच पर्वती मतदारसंघामध्ये 23 नगरसेवक आहेत. तुमच्यावर जो विश्वास लोकांनी दाखवला एक आमदार म्हणून, तोच विश्वास तुमच्या नगरसेवकांवर दाखवला गेला. पण नगरसेवकांनीही तो विश्वास जपला का असं तुम्हाला वाटतं? हो, आपण जसं सांगितलं की 3चे 23 नगरसेवक झाले. याच्यामध्ये जसं काम करत गेलं तसं भारतीय जनता पार्टी हीच काम करू शकते आणि भारतीय जनता पार्टीचेच लोक काम करू शकतात हा विश्वास लोकांच्या मनात आला आणि 3ची 23 संख्या आली. नगरसेवकांचं म्हणाल तर 100% नगरसेवकांचं संपूर्ण साथ मला ह्या 3ही टर्मला मिळालेली आहे. या टर्ममध्येच असं झालं की तुम्ही बघितलं की करोनाचा पिरियड आला, त्याच्यानंतर नगरसेवकांचं पद जे 5 वर्ष होते ते पूर्ण झाले आणि पुढची इलेक्शन झाली नाही महानगरपालिकेची. त्यामुळे गेली 2 वर्ष नगरसेवक नाही आहेत तरीसुद्धा लोकांच्यापर्यंत जाणं, त्यांच्या अडचणी विचारणं, त्या माझ्यापर्यंत आणणं, हा एक जो संपर्काचं जे मधलं साधन आहे ते अजून पण नगरसेवक आहेत आणि 100% त्यांचं बळ माझ्या पाठीशी उभं आहे. मला हाच प्रश्न बऱ्याचदा पडतो की आता गेली 2-2.5 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक नाही आहेत. ही कामं नक्की कशा रुटीनने होतात? आणि नागरिकांच्या मनातला एक प्रश्न आहे की नक्की आमदारांची आणि नगरसेवकांची कामं कशी?
आणि त्यालाच धरून पुढचा प्रश्न आहे की निधी जो असतो, जो महानगरपालिकेचा एक वेगळा निधी असतो, एक आमदारांचा एक वेगळा निधी असतो. आता ज्या वेळेला तुम्ही नगरसेवक नसताना तुम्ही ती कामं करतायत, मग हा निधीचा समन्वय कसा साधला जातो? खरं तर तुम्ही जसं म्हणलात की आमदार आणि नगरसेवक यांच्या कामाचं खरं तर स्वरूप वेगळं असतं. जर संविधानिकदृष्ट्या जर तुम्ही बघायला गेलं तर विधानमंडळामध्ये जाऊन कायदे करणं आपल्या महाराष्ट्रासाठी, राज्यासाठी, राज्य चालवण्यासाठी हे कायदे करणारं विधानमंडळ आहे आणि तिथे जाऊन आम्ही हे कायदे करतो. हे खरं तर आमचं मूळ काम आमदारांचं. पण असं आहे की ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर लोकांशी संपर्क, लोकांची कामं त्यांनी केलीच पाहिजेत. तर त्यामुळं हे डिफरन्शिएट करता येत नाही की नगरसेवकाचं काम काय आणि आमदारांचं काम काय. मला असं वाटतं लोकांच्या ज्या बेसिक गरजा असतात की पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट, हे तर आपण ते आपल्याला सांगणार, ते बघणार नाही की नगरसेवक एक आमदार आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस महानगरपालिकेच्या निधीची पण आपल्याला मदत होत होती. पण आता गेल्या जर 2-2.5 वर्षात तुम्ही बघितलं तर नगरसेवक नाही, त्यामुळं नगरसेवकांचा निधी नाही. त्यामुळं पूर्णपणे राज्य शासनाच्या निधीवर अवलंबून राहून राज्य शासनाने आपल्याला आमदारांना हा थोडा निधी वाढवून दिला आणि त्यायोगे आपण आता नागरिकांची कामं करतोय. महानगरपालिका नगरसेवक नसताना खूप कमी प्रमाणामध्ये निधी देते. जो नगरसेवकांना जसं देत होता, जसा यादीचा निधी मिळायचा, तो आता मिळत नाही. त्यामुळे थोडं कामं करण्यामध्ये विलंब होतो. पण मी आमदार जरी असेल तरी मला असं वाटतं मी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे, तर त्यामुळं मी त्या पद्धतीने थोडंसं सगळं मॅनेज करते. वा, तुम्ही आत्ता म्हणालात की कामाचं स्वरूप असं काही फिक्स नसतं. शेवटी लोकांची कामं आहेत ती आमदारांनी केली काय, नगरसेवकांनी केली काय, लोकांच्या मूलभूत गरजा आणि मूलभूत प्रश्न सुटणं फार महत्त्वाचं आहे. पण आत्ता नुकतंच आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वारगेट मेट्रोचं उद्घाटन केलं. बरेच दिवस तिथे काम चाललं आणि मल्टी मॉडेल हब असं तिथे होणार आहे असं ऐकिवत आहे. हे मल्टी मॉडेल हब हे नक्की काय आहे आणि तो काय सगळा प्रकार असणार आहे? कारण ते खूप मोठं काहीतरी कन्स्ट्रक्शन दिसतंय. ॲक्च्युली त्या कार्यक्रमामध्येच जेव्हा त्या दिवशी देवेंजींनी सांगितलं की हे महाराष्ट्रात नाही तर एक देशाला एक मॉडेल बनेल. खरं तर ही कॉन्सेप्ट ज्यावेळेस होती मल्टी मॉडेल हबची, तर ही कॉन्सेप्ट अशी होती की तो एक खूप प्राईम एरिया आहे जिथे STचा स्टँड आहे, जिथे PMPL आहे, जिथे रिक्षा स्टँड्स आहेत, जिथे खाजगी बसेस येतात, जिथे टॅक्सी येतील. आता आपण ओला, उबर सगळं सुरू केलेलं आहे. हे सगळ्याला एकत्रीकरण करणं म्हणजे तुम्ही मेट्रोतनं उतरलात तर तुम्हाला सगळं त्याला कनेक्टेड असलं पाहिजे. आणि जेव्हा तो फुटफॉल म्हणजे हा सगळ्याचा फुटफॉल जेव्हा येतो तेव्हा आपण बाहेरच्या देशात, परदेशात जातो आणि बघतो की स्टेशनमधनं ज्यावेळेस लोक बाहेर पडतात तर तिथे खूप सारे रेस्टॉरंट्स असतात, लोकांना वेगळ्या वेगळ्या सुविधा असतात, आनंद. तर ती पण कॉन्सेप्ट सगळी आहे. म्हणजे ह्याला लागून मॉल आहे, ह्याला लागून खूप सारं आपण लोकांसाठी बागा वगैरे असं सगळं क्रिएट केलेलं आहे. त्यामुळं तो जो मेट्रोचा पण जो फुटफॉल आहे, STचे हे आहेत, तर त्यांना एक वेळ घालवण्यासाठी पण आणि शॉपिंगसाठी पण एक शॉपिंग सेंटर वगैरे अशी ती सगळी कल्पना आहे. आणि सगळं एकत्रित आपल्याला ट्रान्सपोर्ट हे सगळं तिथे एकत्रित येईल. आणि तुम्ही बघितलं तर स्वारगेट हा खूप डेन्सिटी असलेला एरिया जिथे ट्रॅफिक कायम जाम होतं. तो जो पहिला ब्रिज पण मी तिथे केला त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅफिक हे झालं. आता हे मल्टी मॉडेल हबमुळे आपण हे सगळं ट्रॅफिक हे वरच्यावर एकमेकाला जोडून घेतलं तर तिथलं ट्रॅफिकचा प्रश्न पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुटायला आपल्याला मदत होईल. आणि आपण ST स्टँड पण त्याला अंडरग्राऊंड करून जोडून घेतोय. त्यामुळं ते लोकंसुद्धा मेट्रोला डायरेक्ट येऊ शकतील, मेट्रोचे लोक डायरेक्ट STला जाऊ शकतील. तर खूप हा एक युनिक प्रोजेक्ट म्हणून मी राबवते येतो. मला वाटतं महाराष्ट्रात म्हणावं किंवा भारतातही हा असा पहिल्यांदाच काहीतरी प्रोजेक्ट घडत असेल. हो, त्या दिवशी म्हणजे देवेंजी बोलले ॲक्च्युली की नुसतं महाराष्ट्रात नाही तर हा देशामध्ये युनिक प्रोजेक्ट बनेल. इतका सुंदर तो आता चालू आहे. आत्ता जे आपण स्वारगेट बघतो आणि तुम्ही जे आत्ता दाखवलं ते डोळ्यासमोर दिसलं तुम्ही सांगत असताना पण की स्वारगेटचा कायापालट कसा होणार आहे, हे खूप
काहीतरी वेगळं होईल. ही संकल्पना कुठून आली तुमच्या डोक्यामध्ये की हे असं काहीतरी होऊ शकतं? ॲक्च्युली काय झालं होतं की आपले जे नितीन गडकरी आहेत आणि नितीनजींना खूप कल्पना येत असतात. हो, ते म्हणजे त्यांच्या फार डोक्यात वेगवेगळं कंटिन्यू काही काही ना सुरू असतं काहीतरी कायम चालू त्यांच्या असतं. डोक्यात. आणि आम्ही सगळेजण एक आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमासाठी सगळेजण बर्लिनला गेलो होतो. आणि बर्लिन स्टेशन हे अशा पद्धतीचं आहे की जिथे सगळे एकत्र ट्रान्सपोर्ट तुम्हाला मिळेल. बाहेर खूप सुंदर रेस्टॉरंट्स, मॉल, शॉपिंग्स इतकं सुंदर बनवलेलं होतं. आणि नितीनजींच्या डोक्यामध्ये कल्पना आली की अरे आपण हे कुठेतरी महाराष्ट्रात केलं पाहिजे. तिथून खरं तर हे सुरुवात झाली. पण हे सगळ्या गोष्टीमध्ये फंड, तुमची कल्पना साकार करण्यासाठी जे कन्व्हिन्स करणं, सगळे डिपार्टमेंट त्याच्यात, सगळ्यांच्या जागा ॲक्विजिशन करणं आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात देवेंद्रजींनी मदत केली. ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते तर ह्या सगळ्या PMPLची जागा असेल, महानगरपालिकेची, ह्या सगळ्यांशी कोऑर्डिनेशन करून ते ॲक्विजिशन करणं, ते सगळा प्लॅन त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये देवेंजींनी मदत केलेली आहे. आणि म्हणूनच खरं तर हा दृश्य स्वरूपात हा प्रोजेक्ट उभा राहतोय. वा, या मदतीसाठी देवेंद्रजींना खरंच आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. सगळ्यांनाच धन्यवाद द्यायला पाहिजे की एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या पुण्यामध्ये आला आहे. त्या दिवशीच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रोचंही भूमिपूजन झालं. तो काय प्रोजेक्ट आहे स्वारगेट ते कात्रज मेट्रो? ॲक्च्युली ती पण एक मोठी स्टोरीच आहे. काय झालं होतं की ज्यावेळेस फेज 1 डिक्लेअर झालं पुणे शहरासाठी, त्याच्यामध्ये जेवढे मार्ग होते त्याच्यामध्ये स्वारगेट कात्रज हा मार्गच नव्हता त्या फेज 1मध्ये. हो, नव्हता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तर मी त्यावेळेस गेले की देवेंजींना म्हणलं की हा सर्वात फुटफॉल असणारा मार्ग आहे जर तुम्ही बघितला स्वारगेट कात्रज. मग त्याच्यावरनं त्यांनी सर्वे झाले की कसा न्यायचा, पण सगळं BRT आहे, हे आहे, खूपच कंजस्टेड सगळा भाग आहे. आणि मग त्याची किंमत अंडरग्राऊंड करायचं असं आहे की एवढी किंमत वाढतीये. पण त्या सगळ्यांच्या ह्याला उत्तर देऊन त्यांनी अंडरग्राऊंड करायला पुढाकार घेतला किंवा परमिशन दिली. आणि हा प्रस्ताव महानगरपालिकेने द्यायचा होता. आणि त्या काळामध्ये आपले पालकमंत्री होते अजितदादा. आणि अजितदादांना पण हे पटलं की हे नाही करायला पाहिजे. आणि महानगरपालिकेत त्यांनी मुरली मोहोळ महापौर होते त्यावेळेस. जे राज्यामध्ये अजित पवार होते पण मुरली मोहोळ आमची कॉर्पोरेशनला आमची हे होती, मुरली मोहोळ महापौर होते. आणि त्यांनी सांगितलं आणि त्यांनी महापौर असताना ते मान्य केलं. कारण असं झालं होतं की हा एक्सटेन्शन प्रोजेक्ट असल्यामुळं केंद्राने सांगितलं की आम्ही याच्यामध्ये जे नॉर्म्सप्रमाणे असतो त्याच्यामध्ये आम्ही 10% पैसे कमी देणार, आम्ही त्याप्रमाणे पैसे देणार नाही. मग ते कोणी बेअर करायचे? तर महानगरपालिका आणि राज्य सरकारने ते निम्मे निम्मे बेअर करू असं त्या मिटिंगमध्ये ठरलं. आणि मग तो प्रस्ताव महानगरपालिकेच्या GB मध्ये मान्य केला त्यांनी ॲडिशनल रकमेचा. आणि तो राज्याकडे पाठवला. राज्याने पण त्यांची ॲडिशनल रक्कम मान्य केली आणि तो केंद्राकडे पाठवला. आणि केंद्राकडे पाठवल्यानंतर अजून ह्या प्रोजेक्टमध्ये झालं की आमच्या खूप मीटिंग झाल्या. तिथं खूप देशभरातनं येतात आणि फेजचे जे प्रोजेक्ट चालले होते तर एक्सटेन्शनच्या प्रोजेक्टला कोण विचारतंय. पण तिथे सुद्धा गतिशक्ती योजना जाहीर झाली केंद्राची. आणि त्या गतिशक्ती योजनेमध्ये हा प्रोजेक्ट घ्यायला लावला. आणि तो घ्यायला लावल्यामुळं मग ते फाईल फास्ट मूव्ह झाली. त्याच्यामध्ये थोडंसं रकमेचं पण हे होतं की केंद्राचं चाललं होतं की आम्ही एवढी रक्कम, कारण ती फेजमध्ये कसं असतं ठरलेलं असतं सगळं. मग ह्या सगळ्या घडामोडी चालू असताना खूप सारी मदत CMची आत्ता म्हणजे एकनाथ शिंदे देवेंजी त्यांचं खातं आहे. आणि ह्या सगळ्या मीटिंग झाल्या दिल्लीला 2-4. आणि हरदीप पुरी आमचे मंत्री होते आणि त्यांनी पण खूप चांगलं सहकार्य ह्याच्यामध्ये केलं. इव्हन एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडनं, देवेंजींनी त्यांच्याकडनं, म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी जायचे आणि फोन करा ना प्लीज किंवा आता मीटिंग लावा. तर हे सगळ्या गोष्टी करून अखेर तो मंजूर होऊन पहिल्या कॅबिनेटमध्ये तो आणणं हीच मोठी गोष्ट होती. तो कॅबिनेटमध्ये येऊन, कारण तुम्ही बघता की कॅबिनेटमध्ये अख्ख्या देशाचे विषय येतात, त्याच्यात तो आणणं आणि तो मंजूर करून आणणं खूप मोठं टास्क होतं. पण ते अखेर झालं आणि तो मंजूर झाला.
आपल्याला आज कळतंय हा प्रोजेक्ट नक्की कसा आणि कोणी आणला, कारण ह्याचं भूमिपूजन झालं त्या दिवशी. तिथे अनेकांनी बॅनरबाजी केली आहे आणि श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. आज खरं तर कळलं हा प्रोजेक्ट कसा आला आणि कोणी तो आणलाय. असाच काही प्रयत्न आता सिंहगड रोडचा जो उड्डाणपूल खुला झाला आहे राजाराम पुलाजवळचा, तिथे झाला. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या आधी विरोधकांनी आंदोलनं केली. त्या आंदोलनाला बळी पडून त्या आंदोलनाच्या प्रेशरमध्ये येऊन त्याचं उद्घाटन केलं का? त्याचं काही कारण होतं त्यासाठी थांबलं नाही? होतं? असं नाही. कसं आहे की एकतर विरोधकांना हे माहिती पण असतं की याचं उद्घाटन कधी होणार आहे आणि त्याच्या 2-3 दिवस आधी स्टंट ते करायला सुरुवात करतात की आता उद्घाटन नाही करत आहे, नागरिकांना गैरसोय होते. पण तो ब्रिज बांधला, नागरिकांची गैरसोय होते म्हणूनच तो प्रोजेक्ट तिथे केला ना. बरोबर. कारण विरोधकांकडे मी काय केलं हे सांगायला मला वाटतं काहीच नाही आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी यायचं आणि तुम्ही केलेल्या गोष्टीला कशी आम्हाला नावं ठेवता येईल हेच करतात. पण हे कसं झालं होतं की ज्या वेळेस त्याचं उद्घाटन निश्चित ठरलेलं होतं, त्यांचे स्टंट चालू झाले, पण त्यावेळेस मी मुद्दाम त्याला बळी नाही पडले. कारण जो तिसरा लेअर पावसामुळे देता येत नव्हता, तो लेअर दिल्याशिवाय उद्घाटन करायचं नाही. कितीही विरोधकांनी टीका केली तरी त्याच्यामध्ये आपण जायचं नाही. कारण जर त्या लेअरच्या व्यतिरिक्त जर तो उद्घाटन आपण केलं असतं, पूल सुरू केला असता, तर त्याला खड्डे पडले असते आणि मग विरोधक लगेच म्हणले असते की बघा नवीन पुलाला खड्डे पडले, कुठल्या दर्जाचं काम केलंय. तर त्यांच्या दबावाला आम्ही बळी पडलो नाही. ज्या दिवशी उद्घाटन आहे त्याच दिवशी आम्ही ते उद्घाटन केलं. कारण हा प्रश्न कायम पडतो की म्हणजे अरे 2 दिवसापूर्वी आंदोलन झालं आणि लगेच उद्घाटन. आता त्याच्या पुढचाही एक टप्पा सुरू आहे, म्हणजे जो राजाराम पुलापासून सुरू होतो आणि फन टाइमला तो ब्रिज संपतोय, तो एक मोठा ब्रिज चालू आहे. तो कधीपर्यंत प्रस्तावित आहे, सुरू होईल का? त्याची पण आंदोलनं होणार आणि मग सुरू होणार असं काही होणार आहे? ज्या दिवशी त्या पुलाचं काम पूर्ण होईल आणि महानगरपालिका ज्या वेळेस कॉन्ट्रॅक्ट देते त्यावेळेस त्याच्यामध्ये टाईम लिमिट टाकलेलं असतं की ह्या वेळामध्ये तुम्ही आम्हाला पूल, त्याच वेळात तो पूल होईल, त्याच वेळात आपण त्याचं उद्घाटन करू आणि पूर्णपणे सुरक्षित पूल हा नागरिकांच्या हातात मला द्यायचा आहे. दुसरी गोष्ट की थोडा त्याच्यामध्ये डिले, म्हणजे माझं तर असं होतं की वेळेच्या आधी तो व्हायला पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही बघितलं तर खडकवासला हडपसर जी मेट्रो त्या मार्गाने जाते, तर मग आम्ही असं नियोजन केलं की त्या मेट्रोचे पिलर पण आपण ह्याच्यातच करून ठेवावे. खडकवासला ते हडपसर ती झाली पास झालं? हो, ते पास आता कॉर्पोरेशनकडनं राज्य सरकारकडे त्याचा प्रस्ताव होता. ती फेज 2 मध्ये होती. म्हणजे तुम्हाला मी ह्या निमित्ताने सांगते की जर मी स्वारगेट कात्रज पण फेज 2 ला येण्यासाठी जर थांबले असते तर ती पण आत्ता आली असती. ती त्या एक्सटेन्शनमध्ये घेतल्यामुळं ती आधी मंजूर झाली. आता खडकवासला हडपसर ही नवीन फेज 2 मध्ये आहे आणि आता राज्य सरकारकडे आहे, त्यामुळं ती प्रक्रिया चालू आहे. पण त्याचे पिलर आपण ह्याच ब्रिजच्या कामामध्ये ऑलरेडी करून ठेवले, कारण नंतर तोडफोड नको आणि त्या ब्रिजवरनं तो मेट्रो जाणार आहे आणि खूप छान दुटप्पी ब्रिज असणार आहे, म्हणजे खाली वाहतुकीचा ब्रिज आणि वरती मेट्रो जाणार आहे. अच्छा. आत्ता सिंहगड रोडवरून जाताना पु ल देशपांडे उद्यान जे आपलं आहे त्याच्या शेजारी एक कन्स्ट्रक्शन चाललं आहे. तिथे कलाग्राम असा एक प्रोजेक्ट होतोय, हे बरेच दिवस कानावर येत आहे. तिथे कलाग्राम होणार आहे. कलाग्रामला तो पु ल देशपांडे उद्यानाचाच भाग आहे की ते नक्की काय आहे? कलाग्राम हा काय प्रकार आहे नक्की? ॲक्च्युली जेव्हा पु ल देशपांडे उद्यान म्हणून जेव्हा हे सुरू झालं, काय झालं होतं की पहिलं जेव्हा जॅपनीज गार्डन केलं, ही जागा जी सगळी मोठी होती त्यावेळेस माझे मिस्टर स्टँडिंग कमिटीला असताना ती खरं तर 45 एकर जागा ही त्या एरियात वाचवून ते ॲक्विजिशन केलं होतं महानगरपालिका. जॅपनीज गार्डन म्हणून त्याचं हे होतं. आपण पु ल उद्यान म्हणून तेच केलं. मग त्याच्यानंतर जे सेकंड फेज पण आपण पु ल उद्यानची केली, तुम्ही आत्ता बघितली असेल, ती माझ्या काळात झाली. पहिलं जॅपनीज गार्डन हे त्यांच्या वेळेस झालं होतं. तिसरे फेजमध्ये आपण कलाग्राम म्हणून हा प्रोजेक्ट करतोय. आता कलाग्राम म्हणजे काय आहे की आपण बघा कुठेही गेलं, राजस्थानला जा किंवा काय, एक आपली पुण्याची एक संस्कृती आहे. पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कलाकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. वेगळ्या प्रकारचे, म्हणजे पॉटरी करणारे असतील, पेंटिंग्स करणारे असतील, म्हणजे
इतक्या प्रकारच्या तांबटाळी जर तुम्ही गेलात तर ते जे हो, तिथे एक पद्धतीचं वेगळी- बनवतात एक वेगळीच खूप कलाकुसर कला आहे. असते वारली पेंटिंग्स आहेत, हे सगळ्या कला, हातमाग आहे, जे हँड एम्ब्रॉयडरी करणारे पण कलाकार आपल्याकडे खूप आहेत. अशा खूप साऱ्या कला, त्यांना एक व्यासपीठ पाहिजे असं खूप डोक्यामध्ये होतं. आणि एकतर नृत्य आणि संगीत ह्यालाही पाहिजे, म्हणून आम्ही तिथे एक ॲम्फीथिएटर केलं आहे आणि जवळजवळ 12 अशा हट केल्यात. त्या 12 हटमध्ये आम्ही एका हटमध्ये साधारण 3 कलाकार त्यांचे लाईव्ह लोकांना कला दाखवू शकतील, तिथं त्याची विक्री करू शकतील, अशी आम्ही त्यांच्या प्लेसेस निर्माण केल्यात. म्हणजे एका वेळेस जवळजवळ 40 कलाकार तिथे त्यांची जी काय कला असेल ती दाखवू शकतील. ॲम्फीथिएटर वेगळं, दिल्ली हटच्या धर्तीवर आम्ही थोडं एक्झिबिशनची जागा तयार केलेली आहे. त्याच्याबरोबरच आता आम्ही एक फूड हब तिथे आतमध्ये बनवलं आहे, कारण येणारे लोकांना पुण्याची खाद्यसंस्कृती कळली पाहिजे, की तिथे पुण्याची मिसळ, पुण्याचा बटाटे वडा, साबुदाणे वडा, तर आमच्या खूप हे सगळं डोक्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीने ते सगळं बनवलं आहे आम्ही. आणि मला असं वाटतं की लोकांना ते खूप आवडेल. आणि त्याला पु ल देशपांडे कलाग्राम हे आहे. आणि त्याच्यामध्ये पुढचं माझ्याकडे आमची योजना अशी आहे की आपण पु ल देशपांडे उद्यान म्हणून हे केलं आहे. पुलंना कधीच त्यांनी एका ठिकाणी म्हणलं होतं की मला माझे पुतळे कधी बसवू नका, तर आम्ही त्यांचा पुतळा नाही तिथे बसवणार, पण आम्ही असं आहे की एक पुलंचं लायब्ररी, पुलंचे ऑडिओ, पुलंचे व्हिडिओ तिथे येऊन लोकांना ऐकता यावेत, ही आम्ही ह्या योजनेमध्ये पण आत्ता ते घेतलं आहे आणि खूप चांगला प्रोजेक्ट. त्यामध्ये पु ल देशपांडे नो डाऊट खूप मोठे साहित्यिक आहेत, खूप मोठे नाटककार होते, अविभाज्य भाग आहेत आपल्या याचा, पुण्याचा, महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानाचा पण. पु ल देशपांडेंबरोबर इतर काही साहित्यिकांचे पण साहित्य तिथे असणारे वाचनासाठी असेल किंवा आत्ता तरी आमच्या असं आहे की मनामध्ये की आम्ही पुलंचीच एक लायब्ररी तिथे आता लोकांना प्रेझेंट करावी. त्याच्यात पुढे जर समजा आपल्याला काय AI वापरून आपण त्यांचं काय होलोग्राम करू शकलो, पुलं तिथे बसले तर नवीन तंत्रज्ञान वापरून, किंवा तेच त्यांच्या कथा सांगतायत असं काही करता आलं तर खूप साऱ्या डोक्यात कल्पना आहेत. त्याला नक्की मूर्त स्वरूप मी माझ्या पुढच्या काळामध्ये आणेन. नक्की द्या. खूप चांगलं होईल नवीन पिढीसाठी. आणि आता आमच्या पिढीला तरी पु ल माहिती आहे किंवा वाचनाची आवड होती, पण आता खरंच नवीन पिढीला वाचनाची आवड नाही, त्यांना त्यांच्या टेक्निकनुसार बघायला आवडतं. त्यांना त्यांच्या टेक्निकनुसारच आपण दिलं तर ते नक्की तिथे येऊन ते व्हिडिओज बघतील, ऑडिओज ऐकतील. आणि असं जर ही टेक्नॉलॉजी वापरून काही दिलं तर मला असं वाटतं की खूप एक चांगली प्लेस निर्माण होईल तिथे. वा. आत्तापर्यंत सिंहगड रोडबद्दल बरीच चर्चा झाली. हा एक खूप मोठा भाग आहे तुमच्या मतदारसंघातला, पण असं नाही वाटत सिंहगड रोडला झुकतं माप जातं? म्हणजे त्या मतदारांवर प्रेम आहे, पण मग इतर भागातल्या मतदारांचं काय? सिंहगड रोडला बरेच प्रकल्प आता दिसत आहेत होताना. नाही, असं बरेच जण म्हणतात, पण असं नाही आहे. एकतर सिंहगड रोड हा वाढता भाग होता आणि त्यामुळं तिथे ह्या सगळे प्लॅनिंग, ट्रॅफिकचं वगैरे करणं गरजेचं होतं. त्याप्रमाणे ते होत गेलं आणि जसे जसं जागा उपलब्ध होतील तसं तसं तिथे प्रोजेक्ट आपण त्याच्यावर कल्पना करून ते आणत गेलो. पण जर तुम्ही म्हणाल तर आता बिबवेवाडीमध्ये मोठं आपण एक 500 बेडचं ESICचं हॉस्पिटल करतोय, जे ससूनच्या धर्तीवर जनरल हॉस्पिटल होतं आहे बिबवेवाडीत. हो, बिबवेवाडीमध्ये. आणि तुम्हाला आत्ताच तिथे ऑलरेडी असं आहे की आत्ता 100 बेडचं हॉस्पिटल आपलं ऑलरेडी सुरूही झालं आहे आणि आता बाकीचं 400 बेडचं ह्याचं काम सुरू आहे. तर त्यामुळे असं काही नाही की मी सिंहगड रोडलाच हे देते आहे. जिथे जी गरज आहे आणि जिथे जशी, म्हणजे माझ्या दृष्टीने मतदारसंघ पूर्ण माझा आहे, त्यामुळे जिथे जागा मिळेल, जिथे लोकांची गरज आहे, असं सगळं हे बघून मी हे प्लॅनिंग करते. तुम्ही आता ESIC हॉस्पिटलचा उल्लेख केला. 500 बेडचं हॉस्पिटल होतं ससूनच्या धर्तीवर, पण आता असं चित्र आहे की शासकीय दवाखान्यांमध्ये डॉक्टर्स नाही आहेत, डॉक्टर्सचीच भरती होत नाही आहे. हे हॉस्पिटल्स कसे रन होणार आहे? ते डॉक्टर्स मिळणार आहेत, त्याचं नक्की काय प्रोसिजर आहे? एक्झॅक्टली, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. ॲक्च्युली ज्या वेळेस हे जे आपल्याला तिथे ESICची फक्त तिथे OPD होती आणि ऑलमोस्ट 10 एकर जागा ही आपल्याकडे होती. आणि त्यावेळेस जेव्हा हॉस्पिटलचा विचार आला की हॉस्पिटलसाठी आरक्षित आहे तर हॉस्पिटल करावं, पण हाच प्रश्न आला की जर राज्य सरकारकडनं आपण डॉक्टर नाही पुरवू शकलो तर हे प्रॉब्लेम होईल, आपण मोठं हॉस्पिटल तर उभारू.
आणि मग त्यावेळेस असा प्रस्ताव दिला की ESICला म्हणजे केंद्राने जर हे केलं तर केंद्राकडनं ESICकडनं फार लवकर डॉक्टर उपलब्ध होतात, कारण त्यांची जी ती चेन आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सेवा ही दिली जाते. आणि आम्ही बँगलोरचं एक हॉस्पिटल त्याप्रमाणे बघितलं होतं, एक मुंबईचं त्यांनी केलेलं आहे. मग आम्ही म्हणून मग तो प्रस्ताव हा केंद्राकडे नेला. मग केंद्राने त्याला मंजुरी दिली आणि केंद्रानेच हा निधी दिला. म्हणजे आता भूपेंद्रजी यादव आमचे मंत्री होते कामगार ह्याचे, त्यावेळेस त्यांनी 350 कोटी निधी, हा 350 कोटीचा निधी या हॉस्पिटलसाठी मंजूर केला. आणि हे काम ESIC हॉस्पिटलसाठी, आणि ते इतकं लवकर काम सुरू झालं. त्यातलं 100 बेडचं हॉस्पिटल तर आता रनिंगमध्ये, कारण कोविडमध्ये आम्ही खूप घाईने तिथे सगळं करून घेतलं. त्यावेळेस 50 बेडचं हॉस्पिटल तयार केलं कोविडमध्ये, आता ते 100 बेडचं झालं आहे. तिथे आम्ही मोठा ऑक्सिजन प्लॅन्ट तो मी माझ्या निधीतनं दिला, जवळजवळ 1.5 कोटीचा ऑक्सिजन प्लॅन्ट आम्ही कोरोनात बसवला. आणि आता जे 400 बेडचं त्याचं हॉस्पिटलचं काम चालू आहे, आता 5 मजले होत आलेले आहेत आणि माझ्या पुढच्या काळामध्ये ते लोकांच्या सेवेस उपलब्ध होईल. बऱ्याच वेळेस आपण बोलताना ना हे निधीचे आकडे येत आहेत, किंवा हा निधी केंद्रातून आला, हा निधी राज्य सरकारकडून आला, हा निधी महानगरपालिकेतून आला. मला फार क्युरियोसिटी या सगळ्या याच्यामध्ये, एखादा प्रोजेक्ट आपण ज्या वेळेला आपल्या मतदारसंघात आणतो किंवा तो आणायचा आपला विचार असतो, तिथनं तो प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे निधी. हो, ही नक्की प्रोसिजर कशी असते ताई? काय नक्की तुम्ही काय प्रयत्न करता हे सगळं घडण्यासाठी? फार क्युरियोसिटी आहे. खरं तर त्याच्या बाबतीत खूप धावाधाव करायला लागते. म्हणजे मी खरंच सांगा, कारण असं आहे की आम्ही फक्त ना फलक बघतो की हे यांच्या प्रयत्नातनं झालं, पण त्या प्रयत्नातनं या शब्दाला नक्की किती बॅकग्राऊंड आहे ना हे कोणाला कळत नाही पटकन. नाही, म्हणजे आता आमदारांना कसं असतं की जर तुम्ही असं जर गणित मांडलं असतं तर एका नगरसेवकाला एका वर्षासाठी साधारण त्याच्या सहयादीमध्ये 5 ते 10 कोटीपर्यंतचा निधी मिळतो, त्याच्या प्रभागापुरता, त्याच्या वॉर्डपुरता. पण आमदाराला अख्ख्या मतदारसंघासाठी त्यावेळेस, म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा फक्त 50 लाख निधी होता, आमदार निधी फक्त 50 लाख होता. हे कारण विधिमंडळात कायदे करणारा आमदार, त्यांनी ही कामं करावीत अपेक्षा नसते. स्वायत्त संस्थेला जो निधी येतो, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगर परिषदा असतील, त्यांनी तो निधी त्यांच्या लोकल ह्याच्यावर खर्च करावा, ही कॉन्सेप्ट असल्यामुळं मग तो निधी वाढत आता जर तुम्ही बघितलं की अख्ख्या मतदारसंघाला मिळून आमदार निधी हा फक्त 3.5 ते 4 कोटी मिळतो. मग थोडासा विशेष निधी थोडा, आणि पुणे शहर जिथे असतं ना तिथे आपल्याला हेड फार कमी असतात. ग्रामीण भागामध्ये खूप हेड असतात DPTCच्या निधीचे, तो म्हणजे जो राज्याचा निधी येतो, तर आपल्याला हेड असतात की एक दलित वस्तीचा निधी आणि एक नाविन्यपूर्णचा निधी, म्हणजे त्याच्यात बसवून जे काही कामं करता येतात ते निधी. आणि मग खूप धावपळ करायला लागते की काहीतरी आम्हाला ह्याच्यात विशेष निधीत बसवून द्या, आम्हाला काहीतरी बजेटमध्ये बसवून द्या, मग कुठल्या खात्यात बसवून द्या, काही MTDCतनं बसवून द्या. हे सगळ्या गोष्टी थोड्याशा विचार करून, कारण जसं मी मगाशी कलाग्रामचं उदाहरण दिलं, तर कलाग्रामला आपले खासदार होते, खासदारांचा निधी, आमदारांचा थोडा निधी, महानगरपालिका, असं करत तो प्रोजेक्ट पूर्ण करत यायला लागतो. आणि निधी आल्यावर सुद्धा त्याची प्रक्रिया करणं पण फार मोठं काम असतं. म्हणजे त्याचं प्रमा करणं, त्याचं टेंडर काढणं, त्याची वर्क ऑर्डर घेणं, आणि मग काम सुरू होतं. आणि लोकांना इव्हन 10 लाखाचं काम करायचं तरी एवढी प्रोसिजर करायला लागते. आणि मग लोक म्हणतात की अरे आम्ही साधं ड्रेनेजचं काम सांगितलं तर एवढ्या लवकर का होत नाहीये. हे थोडं सगळं ऐकल्यानंतर आपल्याला कळतंय की हे खरंच खाऊचं काम नाहीये, हे याच्यामागे खूप मेहनत आणि खूप धावपळ असते. ताई, धन्यवाद या सगळ्या गोष्टींसाठी.